प्रभाग क्रमांक 1 मधील सौ संगीताताई तामाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहेत. ताई, तुम्ही कोणत्या विषयावर निवडणूक लढवतात, काय मुद्दे आहेत ते सांगा. नमस्कार, मी संगीता प्रभाकर तामाणे. मी प्रथम प्रभाग क्रमांक 12 मधून निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी आमचा चारही उमेदवाराचा पॅनल भरघोस मताने निवडून आला. आणि पॅनल निवडून आल्याच्या नंतर आम्ही रेड झोन असून ह्या भागामध्ये जे स्मशानभूमी असन, आज त्या ठिकाणी आम्ही गार्डन केलेलं आहे, स्मशानभूमी केलेली आहे. आणि त्या ठिकाणी आज दादांनी आम्हाला जे जागा उपलब्ध करून दिलेली आहे 68 एकर, ती पालिकेला विनामोबदला दादांनी हस्तांतर करून दिलेलं आहे. त्या ठिकाणी आता डिअर सफारी पार्कचं काम चाललेलं आहे. आज आम्ही 12 नंबर मध्ये काम करत असताना त्या ठिकाणी खासदार निधीतूनही आम्ही सिमेंट रस्त्याची कामं केलेली आहे. दादांना आम्ही प्रत्येक कामाला पाठपुरावा करत होतो. त्यामुळे दादांनी रेड झोन असूनही ह्या एरियामध्ये आम्हाला भरपूर प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आज या ठिकाणी मी काम करत असताना पाणी असो, ड्रेनेज असो, स्टॉम वॉटर असो, रस्ते असो, याचं पुरेपूर काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यापैकी फक्त 10% काम आमचं 12 नंबर प्रभागामध्ये राहिलेलं आहे. आणि ह्याच कामाच्या जोरावर मी प्रभाग क्रमांक 1 मधून निवडणूक लढवित आहे. महिला सबलीकरणाच्या माध्यमातून तुमची भूमिका काय आहे? महिला सबलीकरणाच्या माध्यमातून मी माझ्या पद्धतीने की ज्या महिलांचे काम म्हणजे घर बसल्या ज्या महिलांना काम करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच जे आपल्या प्रभागामध्ये जे काही मूलभूत सोयी सुविधाचा अभाव आहे त्याविषयी तुमची भूमिका काय राहणार आहे? आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये फिरताना मला एकही काम असं झालेलं दिसत नाही. जोपर्यंत काका होते तोपर्यंत जी कामं झालेली तेवढीच कामं झालेली आहे. आणि काका गेल्यानंतर जे कामाला जो ब्रेक लागलेला आहे तो ब्रेक काढण्यासाठी मी 1 नंबर प्रभागात नक्कीच चांगल्या प्रकारची कामं करणार आहे. ती कामं म्हणजे आज त्या ठिकाणी रस्ते नाहीयेत, स्टॉम वॉटर नाहीये आणि ड्रेनेज नाहीये. लोकसंख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी ड्रेनेजच्या लाईन अपुरी पडत आहेत, म्हणजे छोट्या व्यासाच्या आहेत. त्या मोठ्या व्यासाच्या टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. त्या ठिकाणी पाण्याच्या लाईनी पाणी असूनही या लोकांना पाणी भेटत नाहीये. आणि अजून त्या ठिकाणी जे विरंगुळा केंद्र आहे ज्येष्ठांसाठी ते नक्कीच मी मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज हा प्रभाग रेड झोनचा विषय आहे, अनधिकृत बांधकाम आणि रेड झोनचा विषय, त्याबद्दल तुमची भूमिका काय राहणार आहे? या ठिकाणी रेड झोन आहे, पण रेड झोन असूनही लोकसंख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी लोकांनी अर्धा गुंठा 1 गुंठा घेऊन बांधकाम केलेली आहे, कारण ते स्थानिक झालेले आहे. पिंपरी चिंचवड मध्ये त्यांनी आपली छोटी उद्योगामध्ये काम करून स्वतःची घरं तयार केलेली आहे. ती घरं वाचवण्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. आणि आज मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की जे डीपी रस्ते आहेत, आज आपल्याला तुम्ही तर पाहताय की जी आता ही लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे ट्रॅफिकची संख्या भरपूर वाढलेली आहे. हे डीपी रस्ते आहेत, हे डीपी रस्ते विकसित करण्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. आणि त्या ठिकाणी ज्या लोकांच्या जमिनी जाणार आहे त्या लोकांना मोबदला नक्कीच मी मिळवून देणार आहे. ताई, शेवटचं तुम्हाला एक विनंती आहे की प्रभागातील नागरिकाला तुम्ही काय संदेश द्याल? प्रभागातील नागरिकांना मी एवढाच संदेश देणार आहे की हे जर आम्ही चारही नगरसेवकांना भरघोस जर मताने निवडून जर दिलं तर या प्रभागाचा विकास करण्यासाठी मी बांधील राहणार आहे. आणि जर तुम्ही आम्हाला चारही नगरसेवकांना जर निवडून जर दिलं तर हे काकांचा बालेकिल्ला आहे आणि या काकांच्या बालेकिल्ल्यामध्ये जर आम्हाला तुम्ही निवडून जर दिलं तर खरोखरच ही दत्ता काका सानेला ही श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. नमस्कार.